हॅलो. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती माझ्या माहेरी. तुम्ही याआधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजलंच असेल, की मी माझ्या माहेरी आले यात्रेनिमित्त आणि सकाळची छान अशी सुरुवात झालेली होती आणि गाव म्हटलं, की चुलीवरचं पाणी मस्ट आहे आणि गावाकडे भारी वाटतं सकाळ-सकाळी फ्रेश वातावरण असतं. खूप छान वाटत होतं. पाणी वगैरे तापवत मी बसलेले होते. हातावर मेहंदी काढलेली. ती सुकली होती. त्यानंतरनं गजरे आलेतले विकण्यासाठी. आज पालखी आहे त्यामुळे गजरे, कितीला आहे? हार हे घरोघरी विकण्यासाठी हे दादा येतात 100 दरवर्षीच. ला एक डझन का? तर यांच्याकडून द्या की छान 100. गजरे घेतले आणि 100ला काहीतरी 1 डझन असं होते गजरे. गजरे घेतले. ओरिजिनल म्हणजे मोगऱ्यांचा जसा सुगंध येतो ना, तसा एवढा सुगंध ह्या गजऱ्यांच्या फुलांना येत नाही. पण ठीक आहे. अ, गजरे घेतले आणि त्यानंतर आम्ही पटपट आवरायला घेतलं. आवरताना काही व्हिडिओ घेतले नाहीत कारण मोबाईलला चार्ज नव्हतं आणि उशीरसुद्धा झालेला होता. आवरल्यानंतर आम्ही थोड्याशा क्लिप घेतल्या. थोडेसे फोटोज वगैरे काढले, ताट वगैरे रेडी केले कारण पालखी येते. रात्री तुम्हाला मी छबिना दाखवला ना, तोच छबिना, ती छबिन्याची पालखी मंदिरात रात्रभर राहते आणि सकाळी पहाटेपासून प्रत्येकाच्या दारोदारी अंगणात छान शेणाने सारवलं जातं, रांगोळी काढली जाते. त्याच्यावरती छान असे बेडशीट वगैरे अंथरून त्याच्यावरती पालखी ठेवली जाते. पालखीचं पूजन केलं जातं. खूप छान असतं पाहण्यासारखं. असं नक्की व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप न करता. आता इथे सगळ्या लेडीज मिळून उभे राहिलेत. सगळे पालखीचं पूजन करतात आणि असे कॉमन म्हणजे डिवाईड केलेलं असतं, की कुठे-कुठे पालखी थांबणार आहे आणि मग तिथल्या सगळ्या लोकांनी येऊन पालखीचं पूजन करायचं. छान आशीर्वाद घ्यायचं, हार, गोंडे वगैरे वाहून. खूप छान वाटतं आणि हे सणासुदीलाच खरं तर आहे ना, खूप जास्त मज्जा असते. गावासारख्या ठिकाणी खूप भारी वाटतं आणि ही फिलिंग फक्त गावाकडेच येऊ शकते. कारण सिटीमध्ये एवढं काही वाटत नाही आणि गावाकडे गेल्यावरती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक पारंपरिक पद्धत जे केलं जातं ना, ते खूप छान वाटतं एक्सपिरियन्स करायला सुद्धा. तर मी सुद्धा पालखीचं छान पूजन करून घेतलं. आणि हार वाहून घेतले आणि पालखीचं छान दर्शन घेतलं. देवी सगळ्यांचं भलं करो, सोबत माझंही भलं करो, अशीच प्रार्थना केली आणि सगळ्यांना सुखात ठेवू दे. तुम्ही सुद्धा माझ्या व्हिडिओ थ्रू देवीचं नक्की दर्शन घ्या. तर पालखीचं छान दर्शन झालं. खूप म्हणजे अगदी मनाप्रमाणे दर्शन झालं. पूजासुद्धा छान झाली. हे बघा पूर्ण घातला. हार म्हणला पूर्ण घातला बघा. आता पालखीचं दर्शन घेऊन घरी आले आणि थोडेसे व्हिडिओ घेतले आणि पटापट चेंज केलं कारण मला थोडंसं फलटणला जायचं होतं. जरासं माझं बँकेत काम होतं. त्यामुळे कारण परत लगेच मला साताऱ्यासाठी निघायचं होतं कारण स्कूल चालू होणार होते. फलटणला आले, काम झालं होतं, कॅफेमध्ये गेलो, कोल्ड कॉफी प्यायली आणि लगेच घरी निघालो. कारण यात्रा होती. यात्रे दिवशी बाहेर फिरणं म्हणजे नाही ना, बरोबर वाटत नाही. त्यामुळे काम झालं की लगेच निघालो. संध्याकाळी आल्यावरती परत अद्विकला यात्रेत जायचं होतं.
की काहीतरी त्याला पाहिजेच होतं अजूनही. मग म्हटलं की आजीला पण घेतलं, म्हणजे माझ्या मम्मीच्या आईला, "चल," म्हटलं, "तुला पण देवीच्या पाया पडून आणते." आणि हे बघा, ही माझी बहीण हे मास्क घालून माझ्या बाळाला घाबरवायचं काम करत होती. तर असं काहीसं मस्त यात्रा साजरी झाली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.